रक्त सळसळला पाहिजे। मराठ्यांच्या सगळ्या नेत्याला सांगतो, बावनकुळे यांनी मराठा समाजाचे पोरं संकटात आणले। मराठा समाजाच्या लेकराच्या पाठीशी उभा राहा। तुम्ही जर संकटाच्या काळात मराठ्यांच्या लेकराच्या पाठीशी उभा राहिले नाही तर तुमचं मराठ्याचं रक्त आहे का नाही आम्हाला शोधावं लागेल। बावनकुळ्याचं जरा शिका, निवडून आला मराठ्यातून, काम करतो मराठ्यांचे प्रमाणपत्र रद्द करायला। तुम्हाला लाजा वाटत नाही का? आपल्या जातीचे लेकर संकटात आणलेत, आपण सुद्धा मराठ्यांच्या बाजूला धावलं पाहिजे म्हणून म्हणाला सगळे मराठ्यांचे नेते। फडणवीसांना की बावनकुळेने चूक केलेली सुधारायची आपल्याला, हे मराठी तुमचेच राहतील। एकनाथ शिंदे साहेबाला म्हणा त्यांच्या सगळ्या नेत्यांनी शिरसाटने केलेली चूक दुरुस्त करायची, नसता तुम्हाला जातो हे पण माहित नाही। तरी पण इतक्या लांब पर्यंतचा पश्चिम महाराष्ट्रातल्या कोपऱ्यातला मराठा समाज जर एक होत असेल तर मराठा समाज 100% एक झाला। लोकांनी जे मन ठेवली ती पश्चिम महाराष्ट्रासाठी, पश्चिम महाराष्ट्राने ती मोडून काढली। काही भागात जर कधी गेलं तर ऐकायला मिळतं पश्चिम महाराष्ट्रातले लोक एक होत नाही। त्यांच्याकडे सदन बाग आहे, बागायतदार आहे, पैशावाले। कधी कधी आपल्यातला एखादा म्हणला असेल आमच्याकडे भरपूर याची गरज नाही, आम्हाला कशाची का होईना, तो शब्द त्यांनी धरला आणि पश्चिम महाराष्ट्राला प्रचंड मोठा डाग लावला की पश्चिम महाराष्ट्रातले मराठी एक होत नाही। मला गर्व वाटतो पश्चिम महाराष्ट्रातला आणि महाराष्ट्रातल्या मराठ्याचा। त्यांच्या लक्षात आलं लेकरा बाळाशिवाय या राज्यात कोणीच मोठं नाही। आपल्या समाजावरती अन्याय व्हायला लागलाय आणि तुमच्याकडे ज्या बागायत्या, कोणाकडे जर 50 एकर जमीन असेल, कोणाकडे जर 10 एकर जमीन असली तर तुम्हाला 10 ते 20 वर्षानं जास्तीत जास्त 50 वर्षाच्या काळात 10 एकरवाला अर्ध्या एकरवर येणार आणि तो जर अर्ध्या एकरवर आला तर त्यांनी पोरं शिकवायचे कसे? शेतीमालाला भाव नाहीये, शिक्षण प्रचंड महाग झालं, लाखो रुपये आज पोरं आणि पोरी शिकवायला लागते आणि ज्याला 1-2 एकर आहे तो डायरेक्ट उंठ्यावरती येणार।